नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 12 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बघा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत महाराष्ट्र सीईटीचे दोन एक्झाम्पल डिस्कस करूया. द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2019 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2016. दोन्ही क्वेश्चन जर बघितले, पहिला आणि दुसरा, तर एनर्जी एखादा ऑब्जेक्ट म्हणा किंवा एखादा पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो तर त्याच्या एनर्जीजचे आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजे. इथं लक्षात, तर एनर्जीच्या ओके म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनवर त्याची कायनेटिक एनर्जी काय राहते, पोटेन्शियल एनर्जी काय राहते, मीन पोझिशनवर त्याची कायनेटिक एनर्जी काय राहते, पोटेन्शियल एनर्जी काय राहते, आणि ते कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युलेज जेव्हा एखादा पार्टिकल काय परफॉर्म करतो SHM, बस दॅट्स इट. ओके, ते फॉर्म्युले माहीत झालं तर काही मोठी अडचण नाही. बघा, जसं की पहिला क्वेश्चन बघा. ओके, बघा आपण जो काही पहिला क्वेश्चन आहे त्याचं आपण सोल्युशन बघूया. बघा, ए बॉडी परफॉर्मिंग SHM तेच म्हटलं आहे, हॅज अ पोटेन्शियल एनर्जी P1 ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 अँड P2 ॲट अ डिस्प्लेसमेंट x2. काही हरकत नाही. x1 डिस्प्लेसमेंटवर त्याची पोटेन्शियल एनर्जी होती P1, x2 डिस्प्लेसमेंटवर त्याची पोटेन्शियल एनर्जी होती P2. फुल स्टॉप. द पोटेन्शियल एनर्जी P ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2 इज. एकदम सिम्पल आहे. एक पार्टिकल आहे समजा, किंवा एक बॉडी आहे. mean position, this is positive extremum point, this is negative extremum. Okay, and that particular body or particular object is performing SHM. Clear? बघा, at a displacement of x1, okay, potential energy is P1. At a displacement of x2, potential energy P2. x1 displacement वर potential energy किती होती? P1. x2 displacement वर potential energy किती होती? x2. आता त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? आपल्याला काय विचारलं? पोटेन्शियल एनर्जी P ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. हे लक्षात. ओके, पोटेन्शियल एनर्जी P ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. फक्त पहिले तर एक माहिती पाहिजे की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी हाफ के डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा, पहिले आपण याच्यासाठी घेऊ, x1 साठी. x1 डिस्प्लेसमेंटवर पोटेन्शियल एनर्जी किती होती? P1. त्याच्यामुळे Pच्या ठिकाणी मी काय लिहितो? P1. बघा, हाफ के तर काय झाला? कॉन्स्टंट. पोटेन्शियल एनर्जी जेव्हा P1 होती तेव्हा डिस्प्लेसमेंट किती होतं? x1. म्हणून मी डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी x च्या ठिकाणी काय लिहितो? x1चा स्क्वेअर. येतं लक्षात. ओके, सेम विथ द केस ऑफ पोटेन्शियल एनर्जी P2 ॲट अ डिस्प्लेसमेंट x2. therefore P2 बिकम्स हाफ के x2चा स्क्वेअर. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी. बघा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. हाफ के दोन्ही ठिकाणी कसं आहे? कॉन्स्टंट किंवा सेम. मग काय? डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. ठीक आहे, जो काय डिस्प्लेसमेंट होता मेन पोझिशनपासून x1 त्याचा स्क्वेअर, जो काय डिस्प्लेसमेंट होता x2 त्याचा काय? स्क्वेअर. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी P ॲट अ डिस्प्लेसमेंट दिस x1 प्लस x2. मग काय? हाफ के हा काय झाला? कॉन्स्टंट. डिस्प्लेसमेंट किती आहे? x1 प्लस x2 त्याचा होल स्क्वेअर. येत्या लक्षात. चला, काय बघा, आता ही जर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची राहिली, बघा k/2 तर काय झालं? कॉन्स्टंट. इथं a प्लस b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागला, x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स x1 x2. ओके, मग आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायचं असेल तर k/2 काय झालं? कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला कशाची माहिती पाहिजे आता? x1 x2ची व्हॅल्यू याच्यात पुट करावं लागेल. आणि x1 x2 बघा इथून तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा, इथं तुम्हाला x1 स्क्वेअर लागतं. x1 स्क्वेअर इथून तुम्हाला मिळू शकतं किती? 2 टाइम्स P1 अपॉन k, म्हणजेच काय झालं तुमचं? x1 स्क्वेअर. आहे की नाही? आपण काय केलं? x1 स्क्वेअर एका साईडला ठेवला, बाकी सगळं शिफ्ट केलं. 2 Pच्या जवळ गेला, k त्याच्या खाली आला. सेम विथ दिस 2 टाइम्स P2 अपॉन k इक्वल्स टू x2चा स्क्वेअर. ठीक आहे. बघा, इथं तुम्हाला x1 स्क्वेअर लागतं, x2 स्क्वेअर लागतं. इथं फक्त x1 x2 लागतं. ओके, बघा, आता x1 आणि x2 लागतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला फक्त x1 पाहिजे तर काय करावं लागेल? स्क्वेअर रूट. या इक्वेशनचं काय करावं लागेल? मला याला इक्वेशन 1, मला इक्वेशन 2 म्हणा. ओके, इक्वेशन 1 इम्प्लाइज ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर x1 बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स P1 अपॉन k. x2 बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स P2 अपॉन k. दॅट्स इट. ओके, हा इक्वेशन 1 होता आणि इक्वेशन 2, दोन्ही इक्वेशन मिळाला. सगळ्या व्हॅल्यूज मिळाला. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायचं ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2 वर. मग आपण ते काय फॉर्म्युला लावून तो एलॅबरेट केले टर्म. आता या टर्म्समधल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आल्या.
x1 स्क्वेअर आला, x2 स्क्वेअर पण आली, x1 पण आली, x2 या सगळेच इथं शिफ्ट करा आणि जो काही तुमचा पोटेन्शियल एनर्जी तयार होईल k/2. बघा x1 स्क्वेअर घेऊया 2 टाइम्स p1 अपॉन k, x2 स्क्वेअर घेऊया 2 टाइम्स p2 अपॉन k, 2 टाइम्स p2 अपॉन k प्लस 2 टाइम्स x1 आणि x2 दोघांचं काय मल्टिप्लिकेशन, या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. बघा इथं लक्षात स्क्वेअर रूट a आणि स्क्वेअर रूट b या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होते, स्क्वेअर रूट a इंटू b. स्क्वेअर रूटमध्ये लॉज ऑफ इंडसेस, ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं डायरेक्ट लिहितो स्क्वेअर रूट ऑफ ओके 2 टाइम्स p1 अपॉन k इंटू 2 टाइम्स p2 अपॉन k. इथं लक्षात ही टर्म मी डायरेक्ट लिहिली. आपण सेपरेटली x1 x2 ची व्हॅल्यू टाकू शकतो, पण लॉज ऑफ इंडसेस सांगते जर दोन स्क्वेअर रूटमध्ये टर्म्स आहेत, दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर दोन्ही टर्म स्क्वेअर रूटमध्ये एकत्र घ्यायचं. तेच काम केलं आपण. आता बघा एक टर्म आपण काय म्हणू शकतो, एक स्टेप जास्त घेऊया. बघा 2 टाइम्स p1 अपॉन k इथं 2 टाइम्स p2 अपॉन k. बघा k इंटू k स्क्वेअर बाहेर आलं तर काय झाला तो k. इथं लक्षात 2 इंटू 2 4 बाहेर आलं तर काय झाला 2, म्हणजे ऑलरेडी 2 आहे आणि परत 2 बाहेर आला आणि शिल्लक किती राहिलं स्क्वेअर रूट ऑफ p1 p2. इथं लक्षात बघा k इंटू k स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय झाला k, 2 इंटू 2 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय झाला 2, बाकी सगळं शिल्लक राहिलं. आता बघा सगळ्या टर्ममध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टर्ममध्ये 2/k कसा आहे कॉन्स्टंट, तर बाहेर आपण काढूया. k/2 ऑलरेडी आहे, 2/k काय आहे कॉन्स्टंट बाहेर काढला. 2/k काढल्यावर इथं किती शिल्लक राहिलं p1, इथं किती शिल्लक राहिलं p2 आणि इथं बघा 2/k इथं लक्षात बाहेर काढल्यानंतर काय शिल्लक राहिलं 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ p1 p2. बघा k get cancelled, 2 get cancelled, therefore potential energy becomes p1 plus p2 plus 2 times square root of p1 p2. This is your potential energy at a displacement x1 plus x2. बघा ही टर्म तुम्हाला ऑप्शन नंबर आय थिंक सी मध्येच दिसते. बघा p1 प्लस p2 प्लस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ p1 प्लस p2. एक जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे, खूप काही मोठी याच्यात अडचण नाही आहे. परत एकदा सांगतो. पार्टिकल होता SHM परफॉर्म करत होता, x1 डिस्प्लेसमेंटवर पोटेन्शियल एनर्जी p1 होती, p2 डिस्प्लेसमेंटवर पोटेन्शियल एनर्जी x2 होती, सॉरी x2 डिस्प्लेसमेंटवर पोटेन्शियल एनर्जी p2 होती. दे आर आस्किंग टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. जनरल फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी इज हाफ k डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर. मग x1 वर आपण फॉर्म्युला यूज केला, x2 वर फॉर्म्युला यूज केला, मग सेम विथ द x1 प्लस x2, मग त्याचा होल काय केला आपण स्क्वेअर. मग स्क्वेअर केल्यानंतर असं लक्षात आलं की या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे आणि या सगळ्या व्हॅल्यूज फक्त या दोन फॉर्म्युल्यावरून मिळाली. x1 स्क्वेअर मिळाला, x2 स्क्वेअर मिळाला, मग स्क्वेअर रूट केल्यानंतर ओके x1 पण मिळालं, x2 पण मिळालं, सगळ्या व्हॅल्यूज इथं टाकल्या. ओके मग मला असं लक्षात आलं होतं की 2/k सगळ्या टर्ममधलं कॉन्स्टंट निघण्याची शक्यता आहे. फक्त इथं रिअरेंज केला आपण. k इंटू k स्क्वेअर झाला, बाहेर आला तर k झाला, 2 इंटू 2 4 झाला, बाहेर आला तर 2 झाला, स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे, ती टर्म कशात आहे स्क्वेअर रूट. मग 2/k कॉन्स्टंट बाहेर काढला, बस बाहेर काढल्यानंतर काय नाही k/2 2/k सोबत कॅन्सल झाला, बाकी जे काय रिमेनिंग आहे दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट x1 प्लस x2. ओके अशा पद्धतीने जर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच क्वेश्चन सॉल्व. फक्त इथं काय आहे बघा, लॉज ऑफ इंडसेस आठवीतली गोष्ट आहे. हा एक जस्ट सिम्पल फॉर्म्युला, या फक्त एक फॉर्म्युला यूज केला आपण पोटेन्शियल एनर्जीचा, फक्त त्यांनी जे काही दिलेलं आहे त्या गोष्टीची आपण मांडणी व्यवस्थित केली. याच्या लक्षात पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चलो बघा आता आपण जो काही न्यूमेरिकल नंबर सेकंड आहे, आय थिंक दॅट इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2016. ओके 2016चा क्वेश्चन आहे. चला ओके विच इज अगेन बेस्ड ऑन द एनर्जी. सेकंड न्यूमेरिकल बघा, हा न्यूमेरिकल अतिशय इंटरेस्टिंग आहे. बघा न्यूमेरिकल इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2016. A simple pendulum of a length L, एक पेंडुलम आहे ज्याची लेंथ L आहे, has a maximum angular displacement is theta. The maximum kinetic energy of the bob of a mass m is. एकदम सिंपल, एक सिंपल पेंडुलम आहे.
ओके, हा सिंपल पेंडुलमचा पूर्ण सिस्टम. ठीक आहे. ओके, बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. ओके, दिस इज ही याची झाली लेंथ एल. ओके, बघा ही झाली याची टोटल लेंथ एल. ही काय म्हणू शकतो वर्टिकल जेव्हा त्याची पोझिशन होती तेव्हाची लेंथ. मग तो थोडा इन्क्लाइन झाला थिटा अँगलने तेव्हा त्याची लेंथ एलच राहणार ना. ओके, फक्त हे जी जॉमेट्री बनते बघा, जसं हे टोटल एल झालं, पण ही जी काही हाईट आहे ही झाली हाईट एच. ओके, बघा त्यांनी काय म्हटलं आहे, ए सिम्पल पेंडुलम ऑफ अ लेंथ एल, काही हरकत नाही, हॅज अ मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. हा मॅक्सिमम झाला. ओके, हा जो इन्क्लिनेशन आहे, ओके, हा जो इन्क्लिनेशन नाही म्हणू शकत आपण, हा जो काय इथे अँगल ट्रेस झाला हा मॅक्सिमम आहे. याच्या पलीकडे तो काय अँगल जाऊ शकत नाही. याच्या लक्षात. आणि हा जो काही बॉब आहे, समजा इथे समजा तो बॉब अटॅच आहे एम मासचा. ओके, जो काही बॉब आहे ज्याचा मास किती आहे एम, तर या बॉबसाठी ओके कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉब. ओके, अँड द बॉब हॅव्हिंग अ मास स्मॉल एम, असं विचारलं आहे आपल्याला. एक लक्षात घ्या, बघा हा झाला तुमचा मीन पोझिशन. ही त्या बॉबची कोणती पोझिशन झाली, मीन पोझिशन. ही बॉबची कोणती पोझिशन झाली, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, एक लक्षात घ्या, ही बॉबची कोणती पोझिशन झाली, एक्स्ट्रीम. ओके, बघा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी थोडा फरक जाणून घ्या. कायनेटिक एनर्जी इज रिलेटेड टू द मोशन अँड पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटेड टू द ओके स्टेबिलिटी. इथं लक्षात, म्हणजे तो जेव्हा एखाद्या काय म्हणू शकतो फिक्स राहतो, एखाद्या जागी फिक्स राहतो. इथं लक्षात. आता एक लक्षात घ्या, जसा जसा हा बॉब पुढे जातो ओके तसं तसं त्या याचं मोशन काय होते, कमी. आणि या पर्टिक्युलर पॉईंटला एक्स्ट्रीम पोझिशनला मोशन टोटल काय होऊन जातो, 0. तर इथं पोटेन्शियल एनर्जी कशी राहते, मॅक्स एक्स्ट्रीमला. मग या एक्स्ट्रीमला असो की या एक्स्ट्रीमला असो, पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमला कशी राहते, मॅक्स. ओके, आणि कायनेटिक एनर्जी रिलेटेड टू द मोशन. मेन पोझिशनला ओके तो फास्ट फिरतो, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी मॅक्स ॲट मेन पोझिशन. इथं लक्षात. आणि आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घ्या, हाफ के ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, एक्स इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला कशी राहते, जास्त. मेन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट 0, म्हणजे कायनेटिक एनर्जी किती झाली, हाफ के ए स्क्वेअर. ओके, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, पोटेन्शियल एनर्जी मॅक्स कुठं राहते, एक्स्ट्रीमवर जो काही डिस्प्लेसमेंट राहतो तो का राहतो, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड, म्हणजेच हाफ के एक्स इज रिप्लेस बाय काय झाला, एचा स्क्वेअर. ओके, फक्त मला याच्यावरून एक सांगायचं आहे की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनवर राहू की मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमवर, दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम. बघा हाफ के स्क्वेअर, हाफ के स्क्वेअर. याच्या लक्षात. ओके, आणि जो काही गिवन डाटा आहे ओके, या गिवन डाटांवरून आपण फक्त पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकतो, नॉट अ कायनेटिक एनर्जी. ओके, परंतु तुम्ही जर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली मॅक्सिमम, याचाच अर्थ तुम्ही मॅक्सिमम काय फाइंड आउट केली, कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करणे काय, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणे काय, दोघंही कसं आहे बेटा, सेम. इथं लक्षात, कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी मॅक्स, कशी राहते, सेम. येत आहे ना लक्षात. इथं लक्षात, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करा किंवा मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करा, कशी राहते, सेम. आणि जो काही गिवन डाटा आहे यावरून आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. ओके, नॉट अ कायनेटिक एनर्जी. बघा आता पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू. बघा अँगल आहे थिटा, कॉस थिटा म्हणजे काय, ॲडजसंट म्हणजे ही. ओके, ही साईड. ओके, बघा ही साईड फाइंड आउट करता. बघा टोटल किती आहे, यल मधनं हा एच काढायचा, म्हणजे ही साईड किती झाली, एल मायनस एच. ही साईड किती झाली, एल मायनस एच. ॲडजसंट किती झालं, एल मायनस एच. हायपोथेन्यूस ऑलरेडी एल दिलेला आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, एल कॉस थिटा इक्वल्स टू एल मायनस एच. काही हरकत नाही, एच इकडे शिफ्ट करू, देअरफॉर एच इक्वल्स टू एल मायनस एल कॉस थिटा. ठीक आहे, देअरफॉर एच बिकम्स एल इंटू 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी, जनरल फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी काय राहतो, mgh. ओके,
mg काय झाला कॉन्स्टंट, m इज नथिंग बट द मास तर कसा राहणार आहे कॉन्स्टंट, g इज नथिंग बट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h तुम्ही किती फाइंड आउट केलं l इंटू 1 मायनस कॉस थिटा. ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. ओके, ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, कारण की जो काही बॉब आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे. मग एक्स्ट्रीम पोझिशनवर तुम्ही जी काही पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणार ती कशी आहे मॅक्स, हे लक्षात. त्याच्यामुळे ही कोणती पोटेन्शियल एनर्जी झाली मॅक्सिमम. ओके, आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. देअरफॉर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पण किती राहणार आहे मॅक्स mgl 1 मायनस कॉस थिटा, mgl 1 मायनस कॉस थिटा. बघा mgl तर सगळ्यात आहे, 1 मायनस कॉस थिटा फक्त सी ऑप्शनमध्ये आहे. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. बघा याच्यात मी भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असो किंवा मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कशी राहते सेम, आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कुठे राहते मीन, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कुठे राहते एक्स्ट्रीम. मी तेही सांगितलं, मोशन जेव्हा येतो तेव्हा कायनेटिक एनर्जी राहतं आणि मॅक्सिमम त्या बॉबचं मोशन कुठं राहतं मेन पोझिशनवर. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तो थांबला पाहिजे एका पॉईंटला, कसा थांबला पाहिजे, तो एक्स्ट्रीम पोझिशनलाच थांबतो. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशनच मिळते आणि गिवन डाटावरून तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करता येते. लक्षात. आणि गिवन डाटा तोच सांगतो की जो काही बॉब आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला येऊन आहे आणि त्याच कंडिशनला आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली. म्हणजे जी काही पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली ती कशी आहे मॅक्स, आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू द मॅक्स कायनेटिक एनर्जी. दॅट्स इट. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता. म्हणजे काय म्हणू शकतो सोपा होता, परंतु ते काय म्हणू शकतो कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. क्वेश्चन सोपाच आहे परंतु तो कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे. ओके, नाहीतर पॉसिबल नाही आहे क्वेश्चन. ओके, बघा तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी